श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, घरामध्ये कंटिन्यू वादविवाद चालू आहे. नवरा आपलं ऐकत नाही, पत्नी आपलं ऐकत नाही. घरामध्ये कंटिन्यू वादविवादच चालू आहे. छोट्या मोठ्या कारणांवरून अगदी भांडणं इतकी विकोपाला चाललेली आहे की आज अगदी घटस्फोटापर्यंत तो वाद पोहोचला आहे. नवरा बायको सोबत राहत नाही, सासू सुनेचं पटत नाही, सासू सासऱ्याचं पटत नाही, किंवा मुलगा वडिलांना आईला उलट बोलतो, त्यांना सांभाळत नाही. घरामध्ये कंटिन्यू कलह उठतात, कंटिन्यू खटके उठतात. कोणी कितीही चांगलं बोलण्याचा जरी प्रयत्न केला तरीही त्या चांगल्यातूनच काहीतरी वाईट घडणार आहे असं नेहमी वाटत राहतं. नेहमी घरामध्ये नकारात्मक घंटा वाजताना आपल्याला दिसते. कोणतंही कार्य करायला जायचं जरी म्हटलं तरी ते होईल का, ते माझ्याच्याने होऊ शकत नाही, ते मी करू शकत नाही असं म्हटलं जातं. किंवा एखाद्याने जरी एखादा उद्योग व्यवसाय चालू केला, एखादं काहीतरी नवीन करण्याचा मार्ग चालू केला तर त्याला 17 जण अडवणारे असतात की बाबा रे तू करू शकत नाही, तू करू नको, त्यात लॉसच होईल. त्याला प्रत्येक वेळेस त्याचे पाय मागं खेचले जातात. तर त्यावेळेस त्यातून छोटे मोठे नाही तर खूप मोठे मोठे वाद होतात. घरामध्ये कंटिन्यू कलह होतात आणि सर्वांचा जबाबदार हे घरातील कर्त्या व्यक्तीला समजलं जातं की बाबा तू डिसिजन मेकर आहे, तुलाच डिसिजन घेता आलं नाही, तुलाच काही समजत नाही. प्रत्येक वेळेस हेच होतं. त्या व्यक्तीने बाहेरून कमवून आणायचं, घरामध्ये द्यायचं, तरी त्या व्यक्तीला नाव नसतं. बहुतेक वेळा तर असं होतं की घरातील जी कर्ती स्त्री आहे किंवा घर जी स्त्री सांभाळते त्या व्यक्तीला दूषणं दिली जातात की तुझ्याकडनं चूक झाली, तू सकाळी किरकिर केली, काहीतरी हे तू केलं, त्यामुळे हे सर्व काही झालं. तर तुमच्या बाबतीतही असं घडत असेल, तुमचा नवरा कंटिन्यू तुम्हाला अपमानित करत असेल, तुमची बायको कंटिन्यू तुम्हाला अपमानित करत असेल, तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही करा. तुमच्या घरातील वातावरण खूप पॉझिटिव्ह होताना दिसेल. तुमचे मिस्टर, तुमची बायको तुमच्याबरोबर कितीही वादाने वागू द्या, कितीही कलहाने वागू द्या, हा उपाय केल्याच्या नंतरनं तुमचं नातं हे पूर्वीप्रमाणे आनंदाचं होणार आहे. पूर्वीप्रमाणे तुमच्या संसारामध्ये आनंद सामंजस्यपणा तुम्हाला दिसणार आहे. अगदी सुखाचा असा तुमचा संसार, तुमचा उद्योग व्यवसाय चालू होणार आहे. फक्त हा उपाय करा. उपाय एकदम साधा सोपा आहे. घरातील कुणीही हा उपाय कुणासाठीही करू शकतो. इतका सरळ साधा उपाय आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. त्याचप्रमाणे आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा सेम सोनल सचिनची जोडी नावाचा अकाउंट आहे. तेथे अजून तुम्ही सपोर्ट केला नसेल तर पटकन जाऊन तेथेही फॉलो करून टाका. त्याचप्रमाणे आपली ईमेल आय डी आहे, तेथेही तुम्ही संपर्क करू शकता. आपल्या यूट्यूबच्या अबाउटमध्ये ती तुम्हाला दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही मार्केटिंगचं, प्रमोशनचं काही तुमचं असेल तर ते सांगू शकता, तिथून माझ्याशी संपर्क करू शकता. तसे इंस्टाग्रामवरती सुद्धा मला मेसेज करू शकता. चला तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शुक्रवारीच करायचा आहे. उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे 3 इलायची. इलायचीला वेलची किंवा वेलदौडा असंही म्हटलं जातं. बहुतेक ठिकाणी वेलदौडा म्हणतात, काही ठिकाणी इलायची म्हणतात, काही ठिकाणी वेलची असं सुद्धा म्हटलं जातं. तर हिरव्या रंगाची घ्यायची आहे, काळ्या रंगाची घ्यायची नाही. काळी इलायची ही आपण याच्यामध्ये मसाल्यामध्ये आपल्याला सहज भेटते, तसंच हिरवी इलायची सुद्धा मसाल्याच्या साहित्याच्या दुकानात सहज भेटते. तर ही 3 हिरवी इलायची तुम्हाला घ्यायची आहे. ही 3ही हिरवी इलायची घ्यायची. ही हिरवी इलायची घेतलीत की त्यानंतरनं ही इलायची काय करायची आहे सॉरी ही इलायची तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शरीराला स्पर्श करायची आहे. तुमच्या स्वतःच्या शरीराला स्पर्श करायचे आहे. त्यानंतरनं तुम्ही हा उपाय ज्यासाठी करताय त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. ती इलायची तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती 3ही इलायची ठेवायची आणि तुमचं नातं पूर्ववत होत आहे, तुमचं नातं प्रेमाने चालू आहे, तुमच्या जीवनामध्ये आनंद येत आहे असं तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला त्या इलायचींना द्यायची आहे. पॉझिटिव्ह सर्व काही बोलायचं आहे. आता समजा मी हा उपाय तुमच्या दाजींसाठी करते तर मी काय म्हणणार आहे की
माझा जो संसार आहे तो खूप सुखाने चाललेला आहे. सचिन माझ्यावरती खूप प्रेम करत आहे. मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे. मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे असं म्हणायचं. म्हणजे तुम्ही, मी जिथं तुमच्या दाजींचं नाव घेतलं सचिन, तिथे तुम्ही त्या व्यक्तीचं, तुमच्या नवऱ्याचं, तुमच्या बायकोचं, तुमच्या सासूचं, सुनेचं, कुणाचंही मित्राचं, कुणाचंही नाव तुम्ही तेथे घेऊ शकता. फक्त तो व्यक्ती तुमच्या घरातील असावा. जर समजा तो बाहेरील असेल तर काय करायचं तेही पुढे सांगते. तर या पद्धतीने तुम्हाला तो हे पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला त्या इलायचीला द्यायचे. किती वेळा द्यायचे तर कमीत कमी 11, जास्तीत जास्त 21 वेळा पॉझिटिव्ह अफर्मेशन त्या तीनही इलायचींना द्यायची. या तीनही इलायचींना पॉझिटिव्ह अफर्मेशन दिली की त्यानंतर एक छोटासा कपडा घ्यायचा, किंवा कपडा नाहीच भेटला तर एखादा पेपर घ्या, कोणताही पेपर चालेल, सफेद रंगाचा घ्या किंवा वहीचं अगदी पान जरी घेतलं तरीही चालेल. त्या तीनही इलायची ह्या पानामध्ये तुम्हाला ठेवायच्या आणि त्याची एक पुडी बांधून घ्यायची. पुडी बांधायची, खाऊची पुडी बांधतो तसं, किंवा फोल्ड जरी केलं तरी चालेल, किंवा एखादा रुमाल घेतला, रुमालामध्ये त्याला गाठी मारून त्याची पोटली जरी केली तरी चालेल. आणि ही जी पोटली आहे किंवा ही जी पुडी आहे ही झोपताना तुम्हाला तुमच्या उशीखाली घेऊन झोपायची आहे. झोपताना रात्री उशीखाली घेऊन झोपायची. तुम्ही उशी घेत नाही तर तुम्ही अंथरूण, गादी जे काही वापरता त्याच्या तिथे ठेवायची, जेणेकरून तुमच्या डोक्याखाली आली पाहिजे एवढी काळजी घ्या. तिथे ठेवायची. तिथं ठेवल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं, सकाळी उठलात, आंघोळ वगैरे झाली की त्या ज्या 3 इलायची आहेत त्या तीनही इलायची तुम्हाला काय करायच्या, चहामध्ये टाका. तुमचे मिस्टर जर चहा पित असेल, बायको चहा पित असेल तर चहामध्ये टाका. चहा नाहीच घेत तर तुम्ही दूध टाकून, मसाला दूध वगैरे देऊ शकता, किंवा खीर बनवा किंवा शिरा बनवा. या कोणत्याही पदार्थाद्वारे, कोणत्याही गोड पदार्थाद्वारे ह्या तीनही इलायची त्या व्यक्तीच्या पोटात गेल्या पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. ताई, आमच्या घरामध्ये खूप व्यक्ती राहतात, आमची जॉईंट फॅमिली आहे, मग त्यांना एकट्यालाच कसं द्यायचं? काही हरकत नाही. तुम्ही जे काही पदार्थ बनवणार आहात त्या पदार्थामध्ये जरी टाकलेत आणि तो पदार्थ सर्वांनी जरी खाल्ला घरातील तरीही चालेल, काही हरकत नाही. का तर ह्या अभिमंत्रित केलेल्या इलायची आहेत. यामध्ये तुम्ही तुमच्या मिस्टरांचं, तुमच्या बायकोचं, तुमच्या सासूचं, सासऱ्याचं नाव घेतलेलं आहे. त्याच्यामुळं तो उपाय त्या व्यक्तीसाठीच लागू पडणार आहे. म्हणून इतरांनी जरी खाल्लं तरीही त्याचा बॅड इम्पॅक्ट असा काहीच होणार नाही, उलट चांगलाच इम्पॅक्ट होईल. सर्वजण तुमच्याबरोबर अजून छान वागतील. हा उपाय आहे. तर त्याचप्रमाणे पहा, आता तुम्ही तुमच्या मित्रासाठी करता, तुमच्या बॉससाठी किंवा कलिगसाठी करता, तिथं तुमच्या घरात राहत नाही, मग त्यांना कसं खाऊ घालायचं? तर टिफिनमध्ये भरून न्या आणि ॲज अ प्रसाद म्हणून तुम्ही त्यांना शिरा बनवून नेऊ शकता, किंवा काही खीर वगैरे बनवून नेऊ शकता आणि ते त्यांना खाऊ घालू शकता. अशा पद्धतीने जरी केलं तरीही चालेल. पहा, खूप सुंदर, खूप छान उपाय आहे. तुम्हाला हा उपाय 4 शुक्रवार करायचा आहे. 4 शुक्रवारी उपाय करायचा. शुक्रवारी संध्याकाळी इलायची डोक्याखाली ठेवायची. सकाळी उठलात की अशा पद्धतीने प्रसाद बनवायचा, किंवा चहामध्ये घालून तुम्हाला ती इलायची त्या व्यक्तीपर्यंत गेली पाहिजे, त्याच्या पोटात गेली पाहिजे. एवढं फक्त तुम्हाला करायचं आहे. अंधश्रद्धा वगैरे काहीही नाही, हे शास्त्रीय उपाय आहे. इलायचीमध्ये अट्रॅक्शनची पॉवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. इलायची कोणत्याही व्यक्तीला मोहित करण्याचं, वश करण्याचं काम करते. म्हणून इलायचीचे उपाय कधीही फेल जात नाही. खूप छान, खूप छोटा असा हा उपाय आहे. निश्चित करून पहा, तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. जरी तुम्ही उपाय केलात, आजच्या शुक्रवारपासून उपाय केला आणि तुम्हाला ह्याच शुक्रवारी अनुभूती आली, काहींना काही तासात अनुभूती येते हो, काहींना 2 शुक्रवार, 3 शुक्रवार, काहींना 4थ्या शुक्रवारपर्यंत निश्चित अनुभूती येते. जरी एखाद्याला अनुभूती नाही आली तरी उपाय करून, लेट्स गो करून सोडून द्या. निश्चित अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. कारण खूप बदल होतात या उपायामुळे. खूप जणांच्या कमेंट्स आहेत, खूप जणांना ही रेमेडी मी सांगितलेली आहे. खूप जणांच्या आयुष्यात बदल झालेले आहेत. तुमच्याही बदल घडतील. निश्चित फक्त संयम ठेवा आणि ज्याच्या मनामध्ये संयम आहे त्यांनीच उपाय करा. ज्यांना अति घाई आहे की ताई आत्ताच्या आत्ता झालं पाहिजे, तर होणार नाही. मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं, संयम असणं खूप गरजेचं आहे. आणि हे सर्व करताना कामधंदेही करणं गरजेचं आहे. तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. आता हे पहा, हा जो उपाय आहे हा पिरियड असो, सुतक असो, विटाळा असो तरीही तुम्ही करू शकता. घरातील कोणीही करू शकतात. दिवसभरामध्ये नाही तर रात्री झोपण्यापूर्वी, म्हणजेच 6-7च्या नंतर तुम्ही हा उपाय शुक्रवारी संध्याकाळी करायचा आहे, रात्री 12च्या आत. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.